नाशिकच्या गंगापूर रोडवरच्या वटवृक्ष तोडण्यावरनं वाद झालाय। रस्त्याच्या मधोमध वटवृक्ष असल्यामुळे स्थानिकांकडून तो तोडण्याची मागणी झाली। 2 वटवृक्ष तोडण्यास पर्यावरण प्रेमींनी मात्र विरोध केला। रस्त्याच्या मधोमध वटवृक्ष असल्यामुळे अपघात होऊन अनेकांचा बळी गेलाय। त्यामुळे काही वर्षांपासून स्थानिकांकडून हा वटवृक्ष तोडण्याची मागणी होतीये। आता पहिली गोष्ट, हा झाड रस्त्याच्या कडेला आहे, रस्त्याच्या मधोमध नाहीये। एवढे वर्ष मी स्वतः 23 वर्षाची आहे। 23 वर्षांपासून मी इकडे राहते नाशिकमध्ये। हा रोड मी नेहमी बघते। आजपर्यंत हा झाड मध्ये नाही आलाय। आज अचानक हा झाड मध्ये येतोय आणि जर सरकारला आणि लोकांना एवढीच पडली आहे तर मग आम्ही टॅक्स पेयर्स आहोत। तुम्ही रस्त्याच्या मधोमध्ये जे पॉटहोल्स आहेत ते का नाही कव्हर करत? कशामुळे झालेले ते तुम्ही पोलीस स्टेशनला विचारा। आम्ही बोलणं चुकीचं आहे, पण झाडांमुळे झालेले नाही 100% आहे। शंका आहे तुम्हाला? 500 वर्षापासून हा झाड उभा आहे। हे त्याच्यातले निम्मे जे आहे ते दारू पिल्यामुळे झालेले आहेत। तुम्ही पोस्टमॉर्टम रिपोर्ट काढा, तुम्हाला सत्य काय ते कळेल। हे आमच्यावर काढू नका। आज सकाळी आहे ना काही ना पद्धतीने क्लिअर इथे झालेली घटना कळते का, कारण की आम्ही वॉकिंग डिस्टन्सवर राहणारे आहोत। मी स्वतः रोटरीच्या 25 क्लबची सचिव आहे। आम्ही पर्यावरणासाठी भरपूर काम करतो। एक लक्षात घ्या, इथे होणारे ऍक्सिडेंट्स हे त्यांच्या वैयक्तिक चुकीमुळे झालेले आहेत। 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। सुप्रीम कोर्टाची आणि हरित लवादाची ऑर्डर आहे, स्टे ऑर्डर आहे की एकही झाड नाशिक मधलंच नव्हे तर नाशिक जिल्ह्यातलंही तोडायचं नाहीये। ही महत्त्वाची गोष्ट आहे। कोर्टाची ऑर्डर डावलून बेसुमार